हा गौतम ऋषींचा वेश धारण करून ह्या अहिल्याच्या आश्रमामध्ये येतो आणि अहिल्याच्या आश्रमामध्ये आल्यानंतर तो तिच्याकडे आपल्या शरीर सुखाची मागणी करतो. इथे अहिल्या फसते. हिला वाटतं आपले पतीच आलेले आहेत, त्यामुळे ती त्या सगळ्या गोष्टीसाठी तयार होते. पण तेवढ्यात काय होतं की परत गौतम ऋषी परत आपले संध्या स्नान करून परत येतात, तेव्हा हा इंद्र त्यांना तिथे दिसतो आणि त्यांच्या लक्षात येतंय की त्याने आपलाच वेश धारण करून ह्या अहिल्याला त्याने फसवलेलं आहे. तेव्हा ते अतिशय कोपिष्ट होतात आणि ते कोपिष्ट झाल्यानंतर इंद्राला शाप देतात की तुझं पुरुषत्व जे काय ते नष्ट होईल म्हणून. आणि आत आल्यानंतर अहिल्याला सुद्धा शाप देतात की तू शिला होशील म्हणून.